या देशामध्ये 10 वर्षापासून आपण बघतोय की अनेक प्रश्न या बीजेपी सरकारने किंवा मोदी सरकारने आपल्या समोर निर्माण करून ठेवले। 10 वर्षापूर्वी ज्यांनी वेगवेगळी आश्वासनं दिली त्या आश्वासनांची पूर्तता केली नाही। आज या देशामधला सगळे समाज घटक त्रस्त करण्याचं काम या बीजेपी सरकारने केलंय आणि त्याची परिणती या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते। नोटाबंदी केली, जीएसटी केली, महागाई प्रचंड वाढली, शेतीमालाला भाव नाही, दुसऱ्या बाजूला शेतीमालासाठी लागणाऱ्या साधनांच्या किमती तिपटीने वाढवल्या, त्याच्यावरती जीएसटी आकारला, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले, अनेक गोष्टी आपल्याला बोलता येतील। हे सरकार सातत्याने आपल्याला आश्वासनं देतं परंतु त्या आश्वासनांची पूर्तता करत नाही आणि ज्यांना आपण 20 वर्षापासून या मतदारसंघामध्ये बीजेपीचे खासदार निवडून देतो किंवा केंद्रामध्ये 10 वर्षापासून बीजेपीचं सरकार आहे, राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे, परंतु या मतदारसंघाच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचं ठळक काम या बीजेपी सरकारने किंवा निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी केलं नाही।